ऑनलाईन गेमने नशीब चमकवलं, पोलीस अधिकाऱ्याला मालामाल बनवलं। आता 1.5 करोडचं मी फ्लॅट घेतला, ते फ्लॅट नील करा, कारण माझ्या डोक्यावरलं ते वजन कमी होईल। पोलीस प्रशासनात सेवा करणाऱ्या एका सामान्य पोलीस उपनिरीक्षकाला 1.5 कोटींची लॉटरी लागली आहे आणि चर्चा अख्ख्या गावभर झाली आहे। रमी खेळायची आवड मला माझ्या भावाने लावली असं म्हणणारी नीलम रवी जाधव तुम्हाला चांगलीच आठवत असेल, किंवा मग जंगली रमी पे आओ ना महाराज असं म्हणणारा अनु मलिकही आठवत असेल, किंवा मग आप ड्रीम 11 पे टीम बना लो असं म्हणणारे इंडियन क्रिकेटर तर नक्कीच आठवत असतील। ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिराती पाहून भल्या भल्यांना हे गेम खेळायची भुरळ पडते। मग तो विद्यार्थी असो अथवा नोकर वर्ग, हे गेम खेळून आपल्याला नुकसान होऊ शकतं याची कल्पना असतानाही अनेक लोक हे गेम खेळायची हिम्मत करतात। काही जण रोज हरतात तर काहींचं रातोरात नशीब उजळतं। असंच रातोरात एका पोलिसाचं नशीब फळफळलंय। रातोरात या पोलिसाला एका गेमिंग ॲपने मालामाल करून टाकलंय। क्रिकेट टीम बनवण्याच्या एका ॲपवरून या पोलिसांनी काही रुपये लावले। ऑनलाईन एक प्रकारचा अधिकृत सट्टाच म्हणा। विशेष म्हणजे यात या पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालंय। सोमनाथ झेंडे असं या नशीबवान पोलीस अधिकाऱ्याचं नाव। सोमनाथ झेंडे हे सध्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। 1.5 करोड रुपये लागलेले आहेत। मला 1.5 करोड लागले आहेत। हा गेम मी म्हणजे मॅच बघता बघता मला त्या ॲड यायची किंवा ड्रीम 11 किंवा एवढे तुम्ही 49 रुपये लावतात तर तुम्हाला 1.5 कोटी रुपये मिळतील, असं मिळतील तसं मिळतील। मी भरपूर जण काय ऐकलं आणि बाकीचे जोडीदार मित्र कधी कधी लावायचे ते। मी म्हटलं आपण ट्राय करून बघावं। तर 1 महिन्यापासून मी ट्राय केला। 1 महिन्यात माझं लय त्याला एक 7 ते 8 टीम लावले मी। पण काल मी 3 टीम लावल्या, त्यामध्ये माझ्या दुसरी टीम बसली बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये। तर त्यामध्ये मला 1.5 करोड रुपये लागले। ते 1.5 करोड लावलं, एवढा आनंद झाला की पहिला मी मिसेसला कॉल करून सांगितलं, कारण ते मी KYC केलेली नव्हती। मी मिसेसकडून आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर घेतला आणि ती KYC केली आणि अकाउंटवर जमा होतात का बघित चेक केले। मी 2 लाख रुपये विड्रॉल केले, पण त्यातनी मला 30% टॅक्स कट झाला आणि 70% अकाउंटला जमा झाले 2 लाखापैकी। सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले यावर त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा विश्वासच बसत नव्हता। प्रथमतः तर मला विश्वास नाही बसला की असं काही असते, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे वगैरे मिळतात। कारण की मी आतापर्यंत कधीच माझ्या मोबाईलमध्ये गेमही नाही आहेत किंवा मी साधा कॅन्डी क्रश वगैरे तो गेम आहे तो साधा गेमही खेळलेला नाही आहे कधी, आणि पैसे मिळतात गेम खेळून असं प्रथमतःच ऐकलं। आणि जेव्हा फोन आला त्यांचा मला की बाबा असं असं आहे 1.5 कोटी लागलेले आहेत, तर मला प्रथमतः विश्वास नाही बसला। म्हटलं जेव्हा तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होतील तेव्हा मला सांगा, तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार। आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं की 1 लाख रुपये अकाउंटला जमा झालेले आहेत, तेव्हा मग ठीक आहे विश्वास बसला माझा की बाबा याच्यामध्येही जमा होतात पैसे। सोमनाथ झेंडे करोडपती झालेत, त्यांच्या आर्थिक अडचणी आता झटक्यात दूर होतील म्हणा। पण सोमनाथ यांचं फळफळलेलं नशीब पाहून तुम्हालाही असंच काहीसं करावंसं वाटू शकेल। पण त्याआधी एक गोष्ट नीट लक्षात घ्या। जाहिरातीत भरभर ऐकू येणारी एक ओळ आता तुम्ही शांतपणे ऐका। इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है, जिम्मेदारी से खेले, नियम व शर्तें लागू, केवल 18+ उम्र के लोगों के लिए। अर्थात तुम्हाला कळलंच असेल यात जोखीम आहे आणि याची चटकही लागू शकते। मालामाल होण्याचा हा शॉर्टकट तुम्हाला जितका आकर्षक वाटतोय त्यापेक्षा कित्येक पटीने तो जास्त धोकेदायक आणि नुकसान करणाराही असू शकतो, हे विसरू नका। सोमनाथ झेंडेंना शुभेच्छा आहेतच, पण आता पुढचं आयुष्य समाधानानं जगले म्हणजे मिळवलं, नाहीतर कधी तुपाशी तर कधी उपाशी असं व्हायला वेळ लागत नाही, हेही तितकंच खरंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।